मी, स्वप्नील आणि माझी बायको दीप्ती आम्ही दोघेच राहायचो. आमच्या लग्नाला फक्त 1 महिना झाला होता. खरं तर आमचे लव्ह कम अरेंज मॅरेज होते. माझे माझ्या बायकोवर म्हणजेच दीप्तीवर खूप म्हणजे खूप प्रेम होते. तिला पाहिले की माझे मन अगदी प्रसन्न होत असे. तिची एकच गोष्ट मला अजिबात आवडत नाही, ती म्हणजे दीप्ती सारखी सारखी माहेरी जायची. लग्नाला फक्त 1 महिना झाला असेल, पण ती प्रत्येक आठवड्याला माहेरी जात असे. मला तिला माहेरी न जाण्यासाठी नकार देऊ वाटत नव्हता. एक दिवस मी 5 वाजता ऑफिसवरून थकून घरी आलो होतो. दीप्ती हॉलमध्येच मस्त तयार होऊन बसली होती. हिरव्या रंगाची साडी आणि तिला सोनेरी काठ तिच्या गोऱ्या कांतीवर उठून दिसत होती. तिला असे तयार झालेले पाहून मी माझा थकवा विसरलो होतो. पण ती जेव्हा म्हणाली की ती माहेरी जाण्यासाठी तयार झाली आहे, तेव्हा माझा सगळा मूड गेला. मी तिला म्हणालो, दीप्ती मी खूप दमलो आहे यार. मागच्याच आठवड्यात तू माहेरी गेली होती. तू उद्या जा ना तुझ्या माहेरी प्लीज. मी तिला मनवण्याचा प्रयत्न केला, पण ती तिचा हट्ट धरून बसली होती. मला आईची खूप आठवण येत आहे. प्लीज तुम्ही मला सोडून लगेच रिटर्न या. जवळजवळ प्रत्येक आठवड्याला ती तिच्या माहेरी जात होती, तरी पण तिचे मन भरत नव्हते. मी तरी काय करू शकत होतो, कारण माझे तिच्यावर खूपच प्रेम होते. तिच्या कोणत्याच गोष्टीला नकार देणे मला अवघड होऊन जायचं. मी पटकन फ्रेश झालो आणि मनात नसताना देखील मी तिला माहेरी सोडवायला गेलो. 6 वाजता मी तिला माहेरी घराच्या बाहेर सोडले आणि परत निघून आलो, कारण ती म्हणाली होती की रात्री 11 वाजता परत तिला न्यायला या. मी लगेच घरी आलो आणि आराम केला, कारण मला आज माझी तब्येत बरी वाटत नव्हती. पण तिला मी माझ्या तब्येतीबद्दल काही सांगू शकलो नव्हतो. घरी आल्यानंतर मी जशी माझ्या गेटसमोर गाडी थांबवली, तर अचानक माझी नजर शेजारच्या घरावर पडली. तेव्हा मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला, कारण त्या छतावर एक साडी खाली लटकताना दिसत होती आणि तशीच सेम हिरवी साडी मी दीप्तीला नेसलेली पाहिली होती. तोच रंग, तेच सोनेरी काठ आणि तीच प्रिंट. मी खूप वेळ त्याच साडीकडे पाहत बसलो. कसला विचित्र योगायोग आहे, मी मनातल्या मनातच विचार केला. ती आणि शेजारच्या वहिनींनी सोबतच शॉपिंग केली असेल आणि एकसारख्या साड्या घेतल्या असतील. मी ह्याच विचारात होतो तर वॉचमनने गेट खोलले आणि मी आतमध्ये निघून गेलो. मी या गोष्टीचा परत विचार केला नाही. असे योगायोग घडतातच. मी रात्री दीप्तीला परत आणायला गेलो होतो, पण मी दीप्तीला हे सांगायचं विसरलो की हीच साडी शेजारच्या वहिनींकडे सुद्धा आहे. 2 दिवसानंतर मी खूपच चकित झालो, जेव्हा ती मला म्हणाली की तिला तिच्या माहेरी जायचे आहे, कारण की तिच्या आईची तब्येत ठीक नव्हती. या वेळेला सुद्धा ती खूपच छान तयार झाली होती. मी तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होतो. मी तिला खोटं खोटं रागावून म्हणालो, एवढं सुंदर दिसून काहीच फायदा नाही. लग्नाला 1 महिना होऊन गेला, तरी तू मला नवरा होण्याचा हक्क अजून दिला नाही. तर ती म्हणाली, स्वप्नील तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या दोघांच्या कुंडलीत काहीतरी दोष आहे आणि तो दोष काढण्यासाठी जी पूजा पंडितने सांगितली आहे, त्यासाठी आपल्याला अजून 1 महिना थांबावे लागेल. आणि जोपर्यंत आपण फक्त मित्रमैत्रिणी आहोत, तोपर्यंत कंट्रोल करा. तुम्ही खूप वेळ घालवता बाबा. चला ना लवकर मला सोडवायला. मी तिच्या या बोलण्यावर हसलो आणि तिला माहेरी सोडवायला गेलो. पण जसा तिला तिच्या माहेरी सोडून आलो, तेव्हा खूप आश्चर्यचकित झाले, कारण तीच निळ्या रंगाची प्लेन साडी शेजारच्या छतावर वाळत टाकली होती, जी आज दीप्तीने नेसली होती. तेव्हा मी विचार करत होतो की असे कसे होऊ शकते. पण जेव्हा तिसऱ्या वेळेससुद्धा असेच झाले, तेव्हा माझा विचार संशयात बदलला. असे तर नाही ना, दीप्ती माहेरी जाते असे बोलून शेजारच्या घरात जाते. पण असे कसे होऊ शकते. मी तिला आत्ताच तिच्या माहेरी सोडून आलो आहे आणि तिच्या माहेरी जाण्यासाठी कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी लागत होता. मग हे सगळे एवढे लवकर कसे होऊ शकते. पण त्या दिवशी मला राहवलं नाही आणि मी संशयाच्या नादात तशीच गाडी तिच्या माहेरी फिरवली आणि जसं तिथे पोहोचलो तर पाहिले की दीप्ती त्याच साडीत होती आणि मला पाहून खूप हैराण झाली होती. स्वप्नील तुम्ही अजून इथून गेला नाहीत का, तिने चकित होऊन विचारले.
तेव्हा मलाच माझी लाज वाटली आणि मनातल्या मनात मी म्हणू लागलो की मी किती मूर्खासारखा विचार करत होतो. दीप्तीच्या आईवडिलांचे घर तर आमच्या घरापासून खूपच लांब होते. मग ती इतक्यात तिथे कशी जाऊ शकत होती? मी मनातल्या मनात मला शिव्या घातल्या आणि घरी परत आलो. मी खूप लक्षपूर्वक शेजारच्या घराकडे म्हणजे आकाशच्या घराकडे पाहू लागलो, तर तीच साडी अजूनसुद्धा छतावर लटकत होती. मी खूप बेचैन झालो होतो. असा योगायोग हा 1-2दा होऊ शकतो, पण सारखा सारखा नाही. पण ही गोष्ट मी दीप्तीला बोलायला घाबरत होतो, कारण आमच्या लग्नाला दिवसच तरी किती झाले होते आणि मी जर दीप्तीला म्हणालो तर ती खूप नाराज झाली असती. तिला त्रास झाला असता की आपल्या लग्नाला 1च महिना झाला नाही तर नवरा माझ्यावर संशय घेतो. हाच विचार करून मी गप्प बसलो. मला अजूनसुद्धा तो दिवस आठवतोय, ज्या दिवशी आमचे लग्न झाले आणि मी दीप्तीला नवरी बनवून घरी आणले होते. त्याच दिवशी माझ्या शेजारच्या घरातला आकाश अभिनंदन करायला घरी आला आणि नंतर त्यांनी माफी मागितली, कारण तो आमच्या लग्नाला येऊ शकला नव्हता, कारण त्याच दिवशी त्याचेसुद्धा लग्न होते. त्याचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. खरंच मी हसून त्याला मिठी मारून त्यालासुद्धा अभिनंदन केले. त्याने बळजबरीने मला त्यांनी आणलेली मिठाई खाऊ घातली. त्याच्या लग्नामुळे तो तर खूप खुश वाटत होता. असो तर मी सुद्धा खूप खुश होतो, कारण आमचे लव्ह कम अरेंज मॅरेज होते. जेव्हा मी पहिल्यांदा दीप्तीला पाहिले होते तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. ती माझ्या सेक्रेटरीला भेटायला माझ्या ऑफिसमध्ये आली होती. ती माझ्या सेक्रेटरी योगिताची मैत्रीण होती आणि त्या दोघींना एका हॉटेलमध्ये लंचसाठी जायचे होते. त्यासाठी योगिताने माझ्याकडून आधीच हाफ डेची सुट्टी घेतली होती. योगायोगाने मलासुद्धा त्याच वेळेस काही कामानिमित्त बाहेर जायचे होते. जसं मी माझ्या केबिनमधून बाहेर निघालो तशी माझी नजर दीप्तीवर पडली. ती एवढी सुंदर होती की मी तिला पाहतच राहिलो. माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. मी तिला बघतच होतो. तेव्हा तिने सुद्धा मला पाहिले आणि तिला खूपच अस्वस्थ जाणवू लागले होते. म्हणून ती पटकन माझी नजर दुसरीकडे वळवली आणि इच्छा नसून मी तिथून निघून गेलो. आणि जाता जाता मागे वळून पाहिलं तर त्या दोघी माझ्याच मागे गप्पा मारत निघाल्या होत्या. योगिताच्या बोलण्यावर तिचं खळखळून हसणं आणि तिचे लांब केस हवेमुळे तोंडावर येत होते, ज्यांना ती कानामागे टाकत होती. मी संधी साधून योगिताला म्हटले की जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी लिफ्ट देऊ शकतो, कारण मला त्याच दिशेने जायचे आहे. मी त्यांच्याशी खोटं बोललो होतो. मला तिकडे जायचे नव्हते जिकडे त्यांना हॉटेलमध्ये जायचे होते. पण मी काय करणार, माझे हृदय लाचार झाले होते. मला ती खूपच आवडली होती. माझे बोलणे ऐकून योगिता खुश झाली आणि दीप्ती आणि ती माझ्या कारमध्ये बसली. पण दीप्ती जरा घाबरतच बसली होती. माझे मन जसे काय हवेत उडत होते. मी पुढच्या आरशातून तिलाच पाहत होतो. आणि त्याच दिवशी मी निर्णय घेतला की माझी जीवनसाथी तर फक्त दीप्ती म्हणजे दीप्तीच बनणार. मी तिच्या प्रेमात असं काही अडकलो होतो की मला दमच निघत नव्हता. मी ही गोष्ट योगिताला सांगितली. तिलाही खूप आनंद झाला. योगिता मला म्हणाली की दीप्ती एका मिडल क्लास घराण्यातून आहे आणि ती जॉब करून आपल्या आईवडिलांना आणि छोट्या बहीण भावांना सांभाळते. मी योगिताला म्हटलं, मला तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल काहीच देणं घेणं नाही आहे. मला फक्त तीच पसंत आहे. तू मला फक्त एवढंच सांग की आम्ही तिच्या घरी कधी जाऊ शकतो. तर योगिताने मला लवकरच सांगण्याचे प्रॉमिस केले. मी थोड्या दिवसातच आईवडिलांना घेऊन तिच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेलो, जिथे आमचे खूपच सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि पहिल्याच भेटीत स्थळ पसंत करण्यात आले. मला तर इतका आनंद झाला होता की तो गगनात मावत नव्हता. दीप्तीलासुद्धा मी आवडलो होतो. तिलासुद्धा खूप आनंद झाला होता. पण त्यांच्या पंडितजींनी आमच्या पत्रिका पाहून काहीतरी अडचण सांगितली होती आणि त्या अडचणीचा उपाय म्हणून 2 महिन्यानंतर एक पूजा सांगितली होती आणि ती पूजा पूर्ण नाही होत तोपर्यंत आम्हाला नवरा बायकोसारखे राहता येणार नव्हते. मला काहीच अडचण नव्हती, कारण माझे प्रेम दीप्तीवर होते, तिच्या शरीरावर नाही. आणि आज ना उद्या आम्ही प्रेमाने एक होणारच होतो. माझी आई तर जोरदार लग्नाच्या तयारीला लागली होती. माझे आईवडील गावाला राहत होते.
तिथे ते शेती सांभाळत होते. ते माझ्याकडे राहत नव्हते कारण त्यांचे मन शहरात लागत नव्हते. त्यांना इथे करमत नव्हते. मी नोकरीनिमित्ताने मुंबईसारख्या शहरात राहत होतो, जिथे मला मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी मिळाली होती आणि हा बंगला, कार सगळे काही कंपनीकडूनच होते. मला वर्षाचे मोठे पॅकेज होते आणि बोनससुद्धा मिळत होता. आणि कधी देशाच्या बाहेर जायचे असेल तर कंपनी अजून जास्त पैसे देत होती. त्यामुळे मी माझा जॉब आणि लाईफस्टाईलमुळे खूपच समाधानी होतो. आणि जेव्हापासून दीप्ती माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून तर काहीच कमी वाटत नव्हती. मी प्रत्येक क्षणाला देवाचे आभारच मानत होतो. दीप्तीसुद्धा माझी खूप काळजी घेत होती आणि ती प्रत्येक बाजूने एक चांगली लाईफ पार्टनर सिद्ध झाली होती. पण जेव्हापासून या साड्यांचे नाटक चालू झाले होते तेव्हापासून माझी झोपच उडाली होती. आता तर मी दीप्तीसोबत बोलूसुद्धा शकत नव्हतो. ती जेव्हा माहेरी जाण्यासाठी बोलत होती तेव्हा मला तिचा खूप राग येत होता. एक दिवस तर मी तिच्यावर ओरडलो, सारखं सारखं तू आईकडे जाण्याचा विचार करत असते. तू एकदासुद्धा विचार करत नाही की मला काय वाटत असेल, माझी काय इच्छा आहे. माझा आवाज वाढला होता. ती घाबरून म्हणाली, काय झालं स्वप्नील, माझ्याकडून काही चुकले आहे का? आणि ती अचानक रडायलाच लागली. तिच्या सुंदर चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव होते, जसे काही तिने कोणते तरी भूत पाहिले होते. माझे मन तिला असे घाबरलेले पाहून पाघळले आणि मी माझ्या अशा वागण्याची तिच्याजवळ माफी मागितली आणि काही वेळातच मी तिला माहेरी सोडवायला गेलो. पण परत येण्याच्या वेळेस तिच्यासारखी सेम साडी मला आकाशच्या घरावर लटकताना दिसली. मला आता भीती वाटू लागली होती. मी आता माझे डोके धरून बसलो होतो, जसं काय माझ्या डोक्यावर कोणी हातोडा मारत आहे. प्रत्येक वेळेस मी सत्य काय आहे जाणून घेण्यास परत तिच्या माहेरी जात होतो. तिथे गेलो की ती आणि तिच्या घरचे मला विचित्र नजरेने पाहायचे आणि मी कोणता ना कोणता बहाणा करून तिथून माघारी येत असे. हे सगळं माझ्यासोबत काय घडत होतं हे मला समजतच नव्हतं. आता तर तीसुद्धा माझ्यावर नाराज राहत होती. मी आता खूप चिडचिड स्वभावाचा झालो होतो. ऑफिसमध्ये सुद्धा लोक माझी कंप्लेंट करत होते. जर ही नोकरी गेली तर मी कुठलाच राहणार नाही. त्यामुळे मी माझे मन आणि डोक्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. पण ज्यांच्या मनात आणि डोक्यात एवढं मोठं वादळ चाललं असेल तर तो ठीक कसा राहू शकत होता. पण माझी मजबुरी होती. मग मी आजारी असल्याचं नाटक केलं आणि 2 आठवड्यांची सुट्टी घेतली. आणि त्याच दिवसात मी नोटीस केलं की दीप्ती कोणत्या तरी काळजीत आणि त्रासात वाटत होती. कधीकधी कोणता ना कोणता बहाणा करून तिथून माघारी येत असे. हे सगळं माझ्यासोबत काय घडत होतं हे मला समजतच नव्हतं. आता तर तीसुद्धा माझ्यावर नाराज राहत होती. मी आता खूप चिडचिडा स्वभावाचा झाला होतो. ऑफिसमध्ये सुद्धा लोक माझी कंप्लेंट करत होते. जर ही नोकरी गेली तर मी कुठलाच राहणार नाही. त्यामुळे मी माझे मन आणि डोक्याला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण ज्याच्या मनात आणि डोक्यात एवढं मोठं वादळ चाललेलं असेल तर तो ठीक कसा काय राहू शकतो. पण माझी मजबुरी होती. मग मी आजारी असल्याचं नाटक केलं आणि 2 आठवड्यांची सुट्टी घेतली. आणि त्याच दिवसात मी नोटीस केलं की दीप्ती कोणत्या तरी काळजीत आणि त्रासात वाटत होती. कधीकधी तर मला वाटत होते की ती रात्रीच्या वेळेस रूममधून बाहेर जात होती. मी उठून जेव्हा सगळे घर तपासून पाहत होतो तेव्हा मला ती कुठेच भेटत नव्हती. आणि मी जेव्हा कंटाळून परत रूममध्ये यायचो तर ती बेडवर झोपलेली असायची. एका रात्री मी तिला उठवले, दीप्ती तू कुठे गेली होतीस असे विचारले. तर तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, स्वप्नील तुम्हाला दिसत नाही का, मी तर झोपलेलेच होते. उलट बाहेरून तर तुम्ही आला आहात. आता तीच मला संशयाच्या नजरेने पाहायला लागली होती. या गोष्टीवर मी शांत बसलो आणि कोणतेच उत्तर न देता माझ्या जागेवर झोपून गेलो. बहुतेक मी कोणते तरी स्वप्न पाहिले असेल. त्या दिवसापासून तर ती मला विचित्र नजरेने पाहायची आणि म्हणायची, काय झाले आहे स्वप्नील, तुमचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही वाटत. तिच्या अशा विचित्र नजरेने मी माझे डोके पकडत होतो. ती बरोबर तर म्हणायची, मी आजकाल काही पण बराळायला लागलो होतो.
पण यावेळेस मी विचार केला होता की या रहस्याला तर सोडवायलाच लागेल. एक दिवस तिला माहेरी सोडून परत घरी आलो तर पाहिले की तीच साडी आकाशच्या घरावर लटकत होती. काहीतरी विचार करून मी माझ्या घरात गेलो आणि पायऱ्या चढून माझ्या छतावर गेलो. माझे आणि आकाशचे छत जोडून होते. मी चारही दिशांना पाहिले आणि त्याच्या छतावर उडी मारून गेलो. मी त्या वाळत टाकलेल्या साडीला हात लावला तर असे वाटत होते की ती साडी आत्ताच धुतलेली आहे. तिच्यातून पाणी टपकत होते. ती साडी दुहेरी घडी घालून पुढच्या ग्रिलवर वाळत टाकलेली होती, म्हणून तर खालून मला ती पूर्ण साडी दिसायची. मी पटकन माझ्या खिशातून कात्री काढली आणि साडीच्या पदराच्या बाजूला मधून फाडली. मी त्या साडीकडे खूप रागाने पाहत होतो, जिने मला खूप तडपवले होते. माझा पूर्ण शरीरात आग लागली होती. मी जसे आलो होतो तसेच परत माघारी गेलो आणि परत माझ्या सासरी गेलो, कारण आज मला सत्य काय आहे ते जाणूनच घ्यायचे होते. मी जोराच्या स्पीडने कार चालवली होती आणि जसे मी दीप्तीच्या घराचे दार वाजवले तर दीप्तीनेच दरवाजा उघडला होता. ती मला पाहून हैराण झाली नाही, कारण मी नेहमीप्रमाणे परत आलो होतो. पण तिला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्या साडीच्या पदराचा भाग फाटलेलाच होता, सेम तसाच जसा मी त्या साडीचा भाग फाडला होता. हे सगळं पाहून मला एवढा राग आला होता की मी सगळं काही विसरून काहीच विचार न करता तिच्या जोरात कानाखाली वाजवली होती. मी तिला एवढ्या जोरात मारले होते की ती खाली पडली आणि जोरजोरात ओरडून घरातल्यांना बोलवायला लागली. आई बाबा तिच्या अशा ओरडण्याने सगळेच तिथे आले होते, पण मला काहीच दिसत नव्हते. मी तिच्या हाताला जोरात पकडून ओढले आणि म्हणालो, तर माझ्यासोबत डबल गेम खेळत आहेस? तितक्यात तिथे माझे सासरे आले आणि म्हणाले, जावई बापू काय झाले आहे तुम्हाला? तुम्ही असे का वागत आहात? माझे सासू सासरे हैराण होऊन आणि काळजीने मला विचारायला लागले. माझा श्वास फुलला होता. तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारत की ती कोणाला बावळट बनवतेस? मी तिच्याकडे इशारा करून म्हणालो. पण जावई बापू तिने काय केले आहे? माझ्या सासऱ्याने माझा हात पकडून शांत होऊन विचारले. सासरे बुवा तुमच्या मुलीला विचारा की तिची ही साडी कशी फाटली आहे. माझ्या या बोलण्याने त्यांनी चकित होऊन एकमेकांकडे पाहिले आणि म्हणाले की आत्ताच बाहेरून आत आली तेव्हा दरवाजाच्या खिळ्याला तिचा पदर अडकला आणि तो फाटला. त्यांनी सगळ्यांनी एक होऊन उत्तर दिले होते आणि दीप्ती अजूनसुद्धा खाली बसून रडत होती. मी रागात म्हणालो, असे होऊच शकत नाही. तुम्ही सर्वजण तिच्यासोबत मिळाले आहात. तिच्या खोटेपणात तुम्ही तिची साथ देत आहात. माझ्या रागावरचे नियंत्रण आता सुटले होते. मी दीप्तीला जबरदस्ती ओढून तिला घरी घेऊन आलो. तिचे आईवडील माझ्या हातापाया पडत होते, पण मला काहीच दिसत नव्हते. ती पूर्ण रस्त्यात रडत होती, पण मला तिच्यावर थोडीसुद्धा दया नाही आली. घरी आल्यावर सुद्धा मी तिच्या केसांना पकडले आणि म्हणालो, बोल तुझा काय संबंध आहे त्या आकाशबरोबर? हे काय म्हणत आहात स्वप्नील तुम्ही? ती ओरडली, पण मला तिची कसलीच दया येत नव्हती. माझ्या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. ती म्हणाली, हा काय बावळटपणा आहे? तुम्ही एवढा चुकीचा विचार कसा करू शकतात? असे म्हणत ती ओरडत होती, पण मला तिची कोणतीच पर्वा वाटत नव्हती. मी एवढासुद्धा बावळट नव्हतो की मला काहीच कळत नव्हतं. माझा राग खूपच वाढत चालला होता, त्यामुळे मला खूप त्रास होत होता. मला माझ्या रागावर नियंत्रण करता येत नव्हते. मी तिला म्हणालो, तिने जर मला सगळे काही खरे सांगितले तर मी तिला काहीच नाही बोलणार. फक्त तिने एकदाच ही गोष्ट मान्य करावी. मला वाटत होते की माझ्या डोक्यातल्या नसा आता फुटतील आणि त्याच वेळेस दरवाजावर पोलीस आले होते. त्यातल्या एका महिला हवालदारने दीप्तीला माझ्या हातून सोडवले आणि तिला सोफ्यावर बसवले. पोलीस तिची कंप्लेंट घेत होते आणि त्याच वेळेस मला पोलिसांनी हातकडी घातली.
मी जोरात ओरडून हे काय आहे असे विचारले. तेव्हा एक इन्स्पेक्टर हसत म्हणाला, बाळा हे तर तुला पोलीस स्टेशनला गेल्यावरच कळेल. मला ओढत नेऊन पोलिसांनी त्यांच्या गाडीत टाकले. तेव्हा माझ्या कानात दीप्तीचा आवाज घुमत होता की हा माझा नवरा वेडा आहे. पहिल्या दिवसापासून याला वेड्यांचे झटके येतात, ती पोलिसांना सांगत होती. आणि माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. जिच्यावर मी मनापासून प्रेम करत होतो ती आज खोटं का बोलत होती. आज माझा जेलमध्ये दुसरा दिवस होता, तरीसुद्धा दीप्ती माझी साधी चौकशीसुद्धा करायला आली नव्हती. आणि मला तिच्या बोलण्यावरून बिलकुल विश्वास बसत नव्हता. जे ती पोलिसांना सांगत होती की मी एक मनोरुग्ण आहे आणि मला वेडेपणाचे झटके येतात, तेव्हा मी तिला मारहाण करतो. तिचे असे मत होते की तिने ही गोष्ट तिच्या आईवडिलांनासुद्धा सांगितली नव्हती. पण त्या दिवशी त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले होते. पण सर्वात मोठी चकित करणारी गोष्ट ही होती की त्या दिवशी रात्री आकाशने पोलिसांना फोन केला होता, जो माझ्या शेजारी राहत होता आणि ज्याच्यामुळे या सर्व गोष्टी घडत होत्या. मला आश्चर्यचकित करणाऱ्या बऱ्याच गोष्टी समोर येत होत्या. हे सर्व काय आहे मला काहीच समजत नव्हतं. माझ्या विरोधात केस फाईल केली गेली होती आणि नाही ते आरोप माझ्यावर लावले होते. माझ्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केले, पण मला जामीन भेटला नव्हता. घडलेल्या घटनांनुसार माझे मेडिकल चेकअप होणार होते आणि रिपोर्ट आल्यानंतरच माझा जामीन होणार होता. 2 दिवसांनंतर जेव्हा मला प्रश्न विचारले तेव्हा मी त्यांना सर्व किस्सा सांगितला. ते सुद्धा मला अशा नजरेने पाहत होते जसं काही मी वेडा आहे आणि त्यांच्या अशा नजरेने मला एकदम राग आला. तुम्हाला काय वाटते की मी एक वेडा आहे का? मी रागात येऊन त्यांना बोललो. तर ते मला समजावायला लागले की हे बघा मिस्टर स्वप्नील, तुम्ही जो किस्सा तयार करून सांगत आहात तो प्रत्यक्षात होऊ शकत नाही. योगायोग हा एकदा किंवा दोनदा घडू शकतो, पण सारखा नाही. तो आरामात मला समजावत होता. पण माझा श्वास फुलला होता. मी म्हणालो, डॉक्टर मी हेच तर तुम्हाला केव्हापासून समजावतोय. मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो आणि डॉक्टरांनी माझ्या होमध्ये हो मिळवून मला शांत केले आणि रिपोर्टमध्ये मी एक मानसिक रुग्ण आहे हेच लिहिले. आणि याचमुळे मला जज साहेबांनी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये 2 महिन्यांसाठी पाठवले. मी खूप ओरडून सांगत होतो की मी वेडा नाहीये, पण तिथे कोणालाच काही पडलं नव्हतं. सगळे लोक माझ्याकडे दयेच्या नजरेने पाहत होते. मला हॉस्पिटलमध्ये हेच ऐकायला भेटत होतं की बिचारा किती सुंदर तरुण आहे. बघा ना, काय माहिती कोणाला कोणता धक्का बसला म्हणून वेड्यांचा झटका आला आहे त्याला. एक नर्स दुसऱ्या नर्सला म्हणत होती. आणि मी खरंच एका वेड्यासारखा बुद्धू होऊन बसलो होतो. या 2 महिन्यात माझ्यासोबत जे काही झाले होते ते माझ्या समजण्याच्या बाहेर होते. बहुतेक मी खरंच वेडा झालो होतो. मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन आता 1 आठवडा झाला होता. तेव्हा मला बाहेर कोणीतरी भेटायला आले. मी भेटण्याच्या ठिकाणी पोहोचलो तर मला दीप्ती आणि आकाशला पाहून जोराचा झटका बसला. तुम्ही दोघे सोबत? बस मी इतकंच म्हणू शकलो. आम्ही दोघे सोबत तुला तुझी चुकी सांगायला आलो आहोत. तू अश्विनीसोबत जे काही वागलास त्याची शिक्षा दिली आम्ही तुला. अचानक आकाश म्हणाला. कोण अश्विनी? मी आश्चर्याने विचारले. आकाश म्हणाला, बरोबर आहे. काय माहिती कॉलेजपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत तू कितीतरी मुलींना स्वतःच्या प्रेमात फसवले असेल आणि त्यातलीच एक मुलगी म्हणजेच अश्विनी होती, जी की माझी छोटी बहीण आहे आणि ती सगळ्या मुलींपेक्षा खूप वेगळी होती. खूप शांत होती. तिने तुझ्या टाइमपासला खरं प्रेम समजले आणि तू तिला लग्न करण्यास नकार दिला. तू तिला म्हणाला होता
की मी याला फक्त मैत्री समजतो, बाकी काहीच नाही. तेव्हा अश्विनीने छतावरून उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये ती वाचली पण कायमसाठी अपंग झाली. आणि आजपर्यंत ती फक्त औषधांमुळे जिवंत आहे. मी जेव्हा पण माझ्या बहिणीला पाहतो तेव्हा तिला फसवणाऱ्या व्यक्तीबद्दल तळपायाची आग मस्तकात जात होती. मला त्या व्यक्तीचा खूप राग येत होता. मग एक दिवस मला अश्विनीची डायरी मिळाली, ज्यामध्ये तिने तुझ्याबद्दल सर्व काही लिहिले होते. आणि त्याच दिवशी मी तुझा बदला घेण्याची शपथ घेतली होती. तुला बर्बाद करण्याची माझी इच्छा होती. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुझ्या घराशेजारी घर खरेदी केले. दीप्ती माझ्याच ऑफिसमध्ये कामाला होती. तिचा खूप छोटा जॉब होता आणि तिला पगारही कमी होता. खूप मुश्किलीने तिच्या घराचा खर्च होत होता. पण ती खूप सुंदर होती, त्यामुळे मी दीप्तीला मोठ्या रकमेच्या बदल्यात हे सगळं नाटक करण्यासाठी सांगितले. आणि मला खूप आनंद तेव्हा झाला जेव्हा तू पहिल्याच नजरेने तिला पसंत केले. मला माहिती होते की तू दीप्तीसारख्या सुंदर मुलीला इग्नोर करू शकणार नाही. आणि नंतर तू दीप्तीसोबत लग्न केले आणि मी जो प्लॅन बनवला होता त्याची आम्ही सुरुवात केली. पहिले तर तू कितीतरी दिवस माझ्या घराकडे पाहिलेच नव्हते. पण एक दिवस तुझी भटकती नजर माझ्या छतावर पडलीच, जी तुझ्या बर्बादीचे कारण बनली होती. आम्ही कितीतरी सेम साड्या आणल्या होत्या. दीप्ती जेव्हा पण माहेरी जाताना जी साडी घालत होती, ती सेम साडी मी छतावर पुढच्या ग्रिलवर दुहेरी घडी घालून वाळत टाकत होतो, म्हणजे तुझ्या नजरेस लगेच ती दिसेल. तू जेव्हा छतावर येऊन साडी फाडली तशीच मी तिला साडी फोन करून फाडायला लावली होती. तिला मी फाटलेल्या साडीचा फोटोसुद्धा पाठवला होता. आणि तिचे पावित्र्य राखण्यासाठी पंडितची कल्पनासुद्धा मीच दिली होती. आणि हेच नाही तर मी दीप्तीला असे काही मेडिसिन दिले होते की तू तुझे स्वतःचे भान हरपशील आणि तुला खूप राग येईल, म्हणजे तुला सगळेच वेडे समजतील. हे सगळं सांगताना तो खूप खुश वाटत होता. ओठांवर हसू होते, तर दुसरीकडे दीप्ती खाली मान घालून शांत उभी होती. ती माझ्या नजरेला नजरसुद्धा मिळवत नव्हती. मला हळूहळू सर्व काही लक्षात येऊ लागले होते. मला आता राग येत नव्हता. मी खूप शांत स्वभावाचा माणूस होतो. आकाशच्या मेडिसिनमुळे मी असा झालो होतो. पण आता माझी इथे ट्रीटमेंट चालू होती, त्यामुळे मी खूप शांत झालो होतो. आता मला वेड्यांचे झटके येत नव्हते आणि आज मी पूर्ण शुद्धीत होतो. मी म्हणालो, अश्विनीसोबत जे काही घडले त्याचे मला खूप वाईट वाटत आहे, पण तू खूप मोठी चुकी केली आहेस. अश्विनी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो, पण अश्विनी ज्या स्वप्नीलवर प्रेम करत होती तो आमचा सिनियर होता. माझे आणि अश्विनीचे साधे बोलणेसुद्धा नव्हते. ती प्रत्येक वेळेस आम्हाला आमच्या सिनियर स्वप्नीलसोबतच दिसत होती, जो की एक श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा होता आणि दररोज एका मुलीला फसवत होता. मला काहीच माहिती नव्हते की अश्विनीने कॉलेज का सोडले होते. मला फक्त माझ्या अभ्यासाशी देणं घेणं होतं. आणि तू अश्विनीच्या डायरीत स्वप्नील हे नाव पाहिले आणि दुर्दैवाने तिच्या क्लासमध्ये जो स्वप्नील होता तो मीच होतो. तू फक्त तिचा क्लास पाहून मला तो स्वप्नील समजलास आणि आला माझं आयुष्य बर्बाद करण्यासाठी. एकदा तरी तू कॉलेजमधल्या मुलामुलींना विचारायचे होते की अश्विनीसोबत कोणता मुलगा होता ते, कारण अख्ख्या कॉलेजमध्ये अश्विनी आणि स्वप्नीलचे प्रेम प्रकरण फेमस होते. त्यावेळेस माझे बोलणे ऐकून आकाश आणि दीप्तीला खूप मोठा धक्का बसला. आणि त्याउलट मला समाधान मिळाले होते की मी कोणताच गुन्हा केलेला नव्हता. त्या दिवशी तर दीप्ती आणि आकाश निघून गेले आणि मला 2 दिवसांनी सोडवण्यात आले. जेव्हा मला कळले की त्यांनी त्यांचा गुन्हा पोलिसांजवळ कबूल केला आहे, तेव्हा मी पटकन माझ्या वकिलांशी बोललो आणि दोघांनाही माफ केले.
मला माहिती होते की त्यांनी गुन्हा केला होता, पण त्यांनी हा गुन्हा जाणून बुजून केला नव्हता. दीप्तीने गरिबीला कंटाळून ही ऑफर स्वीकारली होती. तिला तिच्या आजारी आईची औषधे आणि घरखर्च भागवता येत नव्हता. प्रश्न आकाशचा, तर त्याने त्याच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी सुडाच्या आगीत हे सर्व काही केले होते. जेव्हा मी माझ्या घरी परत आलो तेव्हा तिथे एकटीला पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. दीप्ती माझी वाट पाहत बसली होती. ती म्हणाली, "ओ स्वप्नील, मी तुमची अपराधी आहे. माझा गुन्हा खूप मोठा आहे. तुम्ही मला माफ करू शकतात का? तुमच्या मनात माझ्यासाठी थोडी जागा असेल तर मला तुमच्या आयुष्यातून काढू नका. खरंच मी तुमच्या प्रेमात पडली आहे. स्वप्नील, तुमच्यासारखा माणूस मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात पाहिला नाही. मला तुम्हाला गमवायचं नाही आहे. प्लीज मला माफ करा." आणि ती माझे पाय धरून रडायला लागली. तिचे संपूर्ण शरीर थरथर करत होते. माझी इच्छा असूनही मी तिचा तिरस्कार करू शकलो नाही. पण तिच्या एका अश्रूच्या थेंबाने माझे हृदय मात्र विरघळले. ती अजूनही माझी बायको होती. मी तिच्या खांद्याला पकडले आणि उभे केले आणि तिला म्हणालो, "दीप्ती, तू जे काही चुकीचं केलं आहेस, तुला त्याचा पश्चाताप होत असेल तर मी तुला माफ करतो. पण लक्षात ठेव, मी सुद्धा एक माणूस आहे गं. मला पुन्हा पुन्हा तुला माफ करता येणार नाही." माझे बोलणे ऐकून ती खूप खुश झाली. दीप्ती माझ्यावर खरंच खूप प्रेम करत होती. मी देवाचे खूप खूप आभार मानले, कारण देवानेच मला माझा सन्मान, प्रतिष्ठा परत दिली होती. नाहीतर फक्त एका गैरसमजामुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. म्हणूनच आपले आईवडील, अनुभवी मोठी माणसे सांगतात की कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर खूप विचार करून करावे लागते. कशी वाटली आजची कथा? कथा आवडली असेल तरच लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.